नमस्कार, मी अलका. स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण बनवतोय भरलेली शिमला मिरची. चला सुरू करूया. तर हे बघा, त्यासाठी मी अशा छोट्या छोट्या शिमला मिरची घेतल्या आणि त्याच्या दांड्याकडून भाग काढून व्यवस्थित त्यातल्या बिया अशा काढून घेतो आपण. हिवाळ्यामध्ये खूप छान छोट्या छोट्या शिमला मिरची मिळतात बाजारात आणि भरली शिमला मिरचीची भाजी एकदा करून बघा तुम्ही, खूप छान लागते. अशा बिया काढून घ्यायच्या. हे बघा, सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहे आणि आता थोडंसं मीठ घेतलं. ते मीठ आपण असं शिमला मिरचीला सगळ्या लावून घेऊया आतमधून. शिमला मिरचीला असं मीठ लावून घेतल्यामुळे खूप छान चव लागते शिमला मिरचीला. कढई ठेवली मी आता. त्यासाठी एक वाटप करून घेऊ आपण. त्याच्यासाठी मी डाळवं घेतलंय, कोथिंबीर, खोबरं, लाल तिखट, जिरं, कढीपत्ता आणि हा दाण्याचा कूट आहे. तेल घेऊ, थोडं भाजून घेते मी डाळवं. डाळव्यामुळं त्याला चांगला घट्टपणा येतो. खोबरं घातलं, जिरे, कढीपत्ता, काढून घेते. कोथिंबीर टाकते, त्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट टाकते. लाल तिखट, तुम्ही अख्खे शेंगदाणे घेऊ शकता. माझ्याकडे हे कूट होतं म्हणून मी ते घेतलं. आणि कूट थोडं जाडसरच ठेवायचं. हळद टाकते. गोडा मसाला आहे हा. तुम्ही गरम मसाला पण घेऊ शकता. आणि मिक्सरला असं थोडं जाडसर वाटून घेऊया. बघा, मसाला तयार आहे आपला. एका प्लेटमध्ये घेते मसाला काढून. चवीनुसार मीठ घेते त्याच्यामध्ये. थोडंसं तेल घेऊया. मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि हा मसाला आता शिमला मिरचीमध्ये भरून घेते मी. असा व्यवस्थित भरून घ्यायचा. सगळ्या शिमला मिरचीमध्ये भरून घेऊ आता. हे बघा, सगळ्या शिमला मिरचीमध्ये मसाला भरून घेतला. तेल घेते कढईमध्ये. तेल थोडं गरम झालं का त्यामध्ये आता सगळ्या शिमला मिरची अशा ठेवून घ्यायच्या. उरलेला मसाला त्याच्यावर टाकायचा आणि परतून घ्यायचं व्यवस्थित.
थोडंसं अर्धा कप मी पाणी घातलं त्याच्यामध्ये आणि झाकण ठेवूया आता. झाकण ठेवून मी 5 मिनिटासाठी शिजवून घेतलं आणि परत त्याच्यामध्ये अर्धा कप गरम पाणी करून टाकलं. आणि या मिरच्या शिजवायला मला 10 मिनिटं लागले, 10-12 मिनिटं. 10-12 मिनिटामध्ये बघा अशा मस्त शिमला मिरची शिजल्या आपल्या आणि मस्त कलर आला आणि छान दिसत आहेत. तर टिफिनसाठी देण्यासाठी हे खूप छान आहेत. एकदा अशी शिमला मिरचीची भाजी नक्की करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.